दरम्यान युती तुटल्यानंतर शिवसेना नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली ते बीपी माझाकडे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या किंबहुना शेवटच्या शिवसैनिकाला आदेशाचं पालन करणारा निर्णय आहे आणि हा सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा जनतेच्या हिताचा निर्णय पक्षप्रमुखांनी घेतला आहे आणि त्यांच्या आदेशाचं पालन करण्याचं काम आम्ही करणार आहोत। अरे पक्षप्रमुखांच्या आदेशाच्या पुढे कुठलं मंत्रिपद आहे? हे मंत्रिपद मिळाले कुणामुळे? शिवसेनेमुळे, शिवसैनिकांमुळे मिळालंय। त्यामुळे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्याचं पालन करायचं काम आम्ही करू। मी हे सांगेल की माननीय शिवसेना प्रमुखच आज अवतरले आणि त्याने आदेशच दिला। माननीय उद्धवजींच्या रूपाने त्या ठिकाणी त्याने आदेशच दिला साहेबांनी आणि आज त्याप्रमाणे आम्ही सगळेजण जोरदारपणे त्या ठिकाणी एकदम ताकद मिळाली। ज्याप्रमाणे अपमानित करतात, ज्याप्रमाणे शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेच्या खासदारांना काही किंमत नाही, आमदारांना काही किंमत, हे कोण सहन करणार? आम्ही स्वाभिमानी आहोत, माननीय बाळासाहेबांचे सैनिक आहोत आम्ही आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही जोरदारपणे आमचा आता लढा इथून जबरदस्त सुरू झाला। लोकसभेत ते दाखवून देणार आम्ही। मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांनाच वाटत होतं की एकदा धनुष्यबाण स्वतःच्या हातात घेऊन स्वतःच्या ताकदीवर ह्या संपूर्ण निवडणुका लढवाव्यात आणि पूर्ण यश प्राप्त करावून घ्यावं, ही जी शिवसैनिकांची मागणी होती माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ती हेरली आणि आज जो निर्णय त्यांनी जाहीर केला त्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केलेला आहे। आम्ही जी सत्ता मिळू ती केवळ धनुष्यबाणाची सत्ता मिळू, शिवसेनेची सत्ता मिळू। त्यामुळे केंद्र असेल किंवा राज्य असेल आमचे मंत्री त्याला कधीच बाजूला करायला तयार आहेत।